तुम्हाला कधी जाणवलंय की तुम्ही काहीच बोलला नाहीत? एखाद्या ग्रुपमध्ये असता तुम्ही, किंवा ऑफिसमध्ये असता, किंवा एखाद्या समारंभामध्ये असता. तुम्ही काहीच बोलत नाही, पण आजूबाजूच्या काही लोकांना तुमची उपस्थिती खटकायला लागते. असं जाणवलंय ना तुम्हाला? बरेचदा हा अनुभव तुम्ही आयुष्यात घेतलाय ना? याचं कारण काय माहिती आहे? कारण तुमच्या चेहऱ्यावर असलेलं प्रसन्न हास्य, तुमचा शांत, एकदम शांत चेहरा, चेहऱ्यावरचं समाधान, हे काही जणांना खटकायला लागतं. हे जे लोक असतात ना, यांना हे तुमचं हसणं किंवा हा तुमचा प्रसन्न चेहरा हा एक दिखावा वाटतो. खरं सांगायचं तर त्यांना यातला आनंद कधी कळलेलाच नसतो. आत्मिक समाधान काय आहे हे त्यांना कधी कळलेलंच नसतं. आणि काय होतं ना, की हे लोक तुम्हाला समजून घेण्याच्या ऐवजी तुमचं हास्य विझवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते हर प्रकारे प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत आहे की तुमचं एक हास्य, तुमचं एक स्मित 1000 शब्दांपेक्षा जास्त प्रभावी आहे. त्यामुळे तुमची उपस्थिती, तुम्ही काही जरी नाही बोललात, तर खूप बोलणारे किंवा खूप बडबड करणाऱ्या लोकांपेक्षा तुमची उपस्थिती जास्त प्रभावी असते. आणि हेच यांना त्रासदायक होत असतं. तू का नेहमी शांत असतोस? तू का नेहमी हसरा असतोस? तू का नेहमी प्रसन्न असतोस? हे यांना सांगायची काय गरज आहे? यांना समजावून सांगण्यात अर्थ पण नाही, कारण यामागचा आनंद ते कधीच समजून घेऊ शकणार नाहीत. कारण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, शांती, प्रसन्नता ही आत्मिक समाधानाची देण आहे. आणि तुमचा देवावर असलेला निढळ विश्वास आहे. त्यामुळेच तुम्हाला ही आतून आलेली प्रसन्नता, शांती आहे. आणि यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असतं. जग तुम्हाला तोडायचा खूप प्रयत्न करतं. हे आजूबाजूला लोक असलेले, यालाच जग म्हणतो आपण, हे तुम्हाला तोडायचा खूप प्रयत्न करतं. पण तुम्ही त्यावर फक्त हसता आणि सोडून देता. खरं सांगायचं तर हेच तुमचं सामर्थ्य आहे, जे समोरच्याला हरवतं. काय खरं आहे ना? पटलं ना माझं बोलणं?